दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यालगत असलेल्या ट्रॅफिक कंट्रोल चौकीत दिनांक 17 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या घटनेनंतर ट्रॅफिक पोलीस व ट्रॅफिक वार्डन यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. माहितीनुसार ट्रॅफिक बंदोबस्तासाठी नियुक्त असलेल्या एका वार्डनने एका वाहन चालकाची गाडी अडवून चालू वाहनाची चावी काढून घेतल्याचा तसेच त्याच्याकडे वाहन परवान्याची मागणी केल्याचा आरोप संबंधित वाहन चालकाने केला आहे. या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी उपस्थित पत्रकारांनी वाहन चालकाशी संवाद साधला असता वार्डनने चावी काढून घेतली असे संबंधित वाहन चालकाने सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी पत्रकारांना तुम्ही कोण विचारणारे, तुमचा काय संबंध, तुमच्यावर कारवाई करू असे म्हणत सहकारी महिला कर्मचाऱ्यांना 112 वर कॉल करून पोलीस बोलवा असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पत्रकार नागरिकांना पोलिसांविरोधात भडकवत असल्याचा आरोप करून 112 च्या माध्यमातून कारवाईची धमकी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ट्रॅफिक वार्डनला वाहन अडविण्याचा, चालू वाहनाची चावी काढून घेण्याचा किंवा वाहन चालकाकडे परवाना मागण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी होत आहे. याशिवाय ट्रॅफिक पोलिसांकडे ई-चलनासाठी अधिकृत हँडल हेड मशीन उपलब्ध असताना काही ठिकाणी वैयक्तिक मोबाईलवर वाहनांचे फोटो काढून त्यांवर दंडाची प्रक्रिया केली जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. दंडाची कारवाई पूर्णपणे नियमानुसार अधिकृत प्रणालीद्वारे आणि पारदर्शक पद्धतीनेच व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की वाहतूक नियमांचे पालन आणि कायदेशीर कारवाईला त्यांचा विरोध नाही, मात्र अधिकारांचा गैरवापर किंवा अन्यायकारक कारवाई स्वीकारली जाणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची डीसीपी विक्रांत देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, वार्डनच्या अधिकारांबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात आणि नागरिकांना न्याय मिळेल अशी कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. चावी कुणी काढली विचारू त्याला. वार्डनने चावी काढली ना, मग ती विचारू. वार्डनना कुठे अधिकार आहे? वार्डनना अधिकार नाही ना. मॅडम, वार्डनना अधिकार नाही ना. मी सिद्धांत चौधरी. आता आपण आहोत तळेगाव चाकण या रस्त्यावरती आहोत, या रोडवरती आहोत, या हायवेवरती आहोत. तुम्ही माझ्या पाठीशी पाहू शकता, ठिकाणी तळवडेला हा रस्ता जाणारा हा रस्ता आहे आणि माझ्या या बाजूला दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस चौकी या ठिकाणी आहे. या ठिकाणी आहे ट्रॅफिक पोलीस कंट्रोलचं या ठिकाणी चौकी आहे. या चाकणवरून येणारे जे वाहन आहेत, या चाकणवरून येणारे जे वाहन आहेत, या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस उभे राहतात आणि या ठिकाणी उभं राहून जे येणारे वाहन असतात त्यांचे मोबाईल मध्ये फोटो काढून त्यानंतर मशीन मध्ये फोटो घेतले जातात आणि त्या वाहनधारकावरती दंड मारलं जातं. आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला आपण चौकशी करतो की बाबा काय झालं आहे, कशामुळे तुला अडवलं आहे, काय कारण आहे, तर ज्यावेळेला आपण चौकशी करतो त्यावेळेला ट्रॅफिक पोलीस येतात आणि आपल्याला धमकी देतात की 112 ला आम्ही कॉल करतो आणि तुमच्यावरती आम्ही कारवाई करतो, असे बतावणी करून आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने जर अन्यायकारक जर या ठिकाणी ट्रॅफिकवाले अन्याय करत असतील नागरिकांवरती, गाडीचा नंबर बघून गाडीवरती दंड मारला जातो. विशेष करून दंड असा मारला जातो की तो दंड म्हणजे मोबाईल मध्ये फोटो काढणार आणि त्या मोबाईल मधला फोटो मशीन मध्ये, का तर की टार्गेट पूर्ण करण्याकरता ही अशी शकल ही अशी लढवली जाते आणि प्रत्येक नागरिकांचा फोटो मोबाईल मध्ये घेतला जातो. आता विशेष तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, हा सर्व अधिकार ट्रॅफिक पोलिसांना आहे. आपण त्याला विरोध करत नाही किंवा त्यांच्या कारवाईला सुद्धा विरोध करत नाही. त्यांचं जे अन्यायकारक वागणं आहे त्या गोष्टीला आपण या ठिकाणी विरोध करतो. ते म्हणजे वार्डन जो असतो त्यांच्या मदतीसाठी, ट्रॅफिक मोकळं करण्यासाठी जो वार्डन असतो, तो वार्डन त्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवतो आणि त्यांचे फोटो काढून घेतो. आपल्याकडे आताच या ठिकाणी बसलेला जो तो मुलगा दिसतोय, त्याची गाडी अडवली आणि त्याला मी फक्त विचारलं तुझी गाडी का अडवली. त्यावेळेला त्याला विचारल्यानंतर त्या मुलाने आपल्याला स्पष्टपणे सांगितलं की माझ्या गाडी अडवली, लायसन नाहीये. ठीक आहे, लायसन नसेल तर आपण कारवाई व्हावी त्या व्यक्तीवर, पण वार्डननं गाडी अडवून त्याची चावी काढून घेणं हे कितपत योग्य आहे
वाहन ट्रॅफिक पोलिसांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. आणि आपण ज्यावेळेला चौकशी करतो त्यावेळेला 112ची आपल्याला धमकी दिली जाते. अशा पद्धतीनं अनेक सामान्य नागरिकांवरती अन्याय होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हेल्मेटची सुद्धा या ठिकाणी कारवाई केली जाते, पण गाडीचा नंबर बघून हेल्मेटची कारवाई केली जाते. साहजिक आहे, कारवाई झालीच पाहिजे. नियमाची पायमल्ली होत असताना त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, त्या बाबतीत आपला कुठेही विरोध नाहीये. परंतु जर नंबर बघून किंवा चौकशी केली म्हणून जर आपल्यावरती कारवाई होत असेल तर हे योग्य आहे का, हे डीसीपी विक्रांत पाटील यांनी आपल्याला सांगावं. आणि हा जो अन्याय होतोय या चौकामध्ये, दक्षिण म्हाळुंगे पोलीस MIDC ठाण्याच्या शेजारी हा जो अन्याय होतोय, या अन्याय ताका या ठिकाणी थांबवला पाहिजे, कारण की याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याकडं व्हिडिओ आहे, मॅडमने आपल्याला धमकी दिली की 112ला मी कॉल करते. अशा पद्धतीने जर सामान्य नागरिकांना पोलीस धमकी देत असतील तर हा भ्रष्टाचार नक्की थांबणार कधी, हा सुद्धा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडलेला आहे. पाहू शकता आपण या ठिकाणी 2 मॅडम आहेत, इकडे 2 वार्डन आहेत. येणाऱ्या गाड्या अडवतात, त्यांचे फोटो मोबाईल मध्ये घेतात आणि अशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई केली जाते. दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड.